नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहूयात आताची ठळक बातमी. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीनं मायगाव येथे समाजसेवकांचा गौरव दिनांक 16/8/2024 रोजी अहिल्यानगर जिल्हा तसेच नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या तमाम देवी भक्तांचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती जगदंबा देवीचे प्राचीन मंदिर म्हणून परिचित असलेल्या श्री क्षेत्र मायगाव देवी तालुका कोपरगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या एकादशीच्या 7व्या दिवसाच्या कीर्तन पुष्पानंतर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे माऊली यांच्या हस्ते श्री दिलीप काशीनाथ गाडे, श्री श्रीकांत रावसाहेब गाडे व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष हरिभक्त परायण श्री रावसाहेब पंढरीनाथ जगताप यांना शाल, श्रीफळ, समाजसेवा रत्न पुरस्कार व सन्मानपत्र जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री ज्ञानदेव भाऊ मांजरे, श्री कृष्णराव गाडे उर्फ देवानाना, श्री जयराम गडाख, श्री सुदामराव गाडे, कीर्तनकार हरिभक्त परायण सौरभ जाधव महाराज, श्री मुकुंदराव गाडे यांच्या शुभ हस्ते देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फेडरेशनचे अहिल्यानगर सेक्रेटरी बाळासाहेब पगार, धामापूर सोसायटीचे चेअरमन श्री भास्कर आबा मांजरे, व्हाईस चेअरमन श्री बाळासाहेब भाकरे, फेडरेशनचे कोपरगाव तालुका उपाध्यक्ष श्री राजेंद्र बारे, श्री गोपाळराव ढोमसे, श्री ज्ञानेश्वर गाडे, श्री जनार्दन गाडे, श्री पुरुषोत्तम बैरागी, विनेकरी हरिभक्त परायण अशोक बाबा बैरागी आदी मान्यवर भाविक बंधू भगिनी मोठ्या संख्येने हजर होते. सन्मानपत्र देण्याचा आदेश जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या परवानगीने देण्यात आले. प्रतिनिधी ज्ञानेश्वर सोनवणे, कोपरगाव. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.